रब्बी हंगाम 2025-26 पिकांच्या हमीभावासाठी सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे। एकीकडे निवडणुकांचं बिगुलं वाजलंय तर दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे। रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारने वाढ केली आहे। नेमकी या पिकांच्या हमीभावात किती वाढ झाली आहे, हमीभाव काय आहेत आणि याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल याची सविस्तर माहिती पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून। नमस्कार, मी पराग शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आम्ही शेती बाजार भावाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल। तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा, म्हणजे शेती माहिती विषयक व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाहीत। वळूयात आपल्या मूळ विषयाकडे। पाहूयात आज आपण नक्की कोणत्या 5 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। मुद्दा नंबर 1, सुरुवातीला पाहूयात की केंद्र सरकारने काय निर्णय घेतला आहे। मुद्दा नंबर 2, सरकारने कोणत्या पिकांसाठी किती हमीभाव हा वाढवलेला आहे। मुद्दा नंबर 3, सुरुवातीला पिकाचे हमीभाव किती होते। मुद्दा नंबर 4, 2025-26 साठी सरकारने काय हमीभाव जाहीर केले आहेत। आणि मुद्दा नंबर 5, MSP किंवा हमीभाव म्हणजे नक्की काय। सुरुवातीला पाहूयात की केंद्र सरकारने काय निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने प्रमुख रब्बी पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 तारखे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। सरकारने कोणत्या पिकांसाठी किती हमीभाव हा वाढवलेला आहे। सरकारने 6 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे। तर हे कोणकोणते पीक आहेत हे सुद्धा तुम्हाला सुरुवातीला सांगतो। सरकारने करडई, बार्ली, गहू, मोहरी, मसूर, हरभरा या 6 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे। केंद्र सरकारने करडईच्या MSP मध्ये 140 रुपये प्रति क्विंटल आणि बार्लीच्या MSP मध्ये 130 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे। गव्हाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ झाली आहे। मोहरीच्या हमीभाव दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे। मसूरच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 275 रुपयांची वाढ झाली आहे। तर हरभऱ्यासाठीच्या MSP 210 रुपयांची वाढ झालेली आहे। दर तर वाढले, पण आता हमीभाव किती आहे ते सुद्धा पाहूया। सुरुवातीला पिकाचे हमीभाव किती होते। गेल्या हंगामात सरकारने गव्हासाठी 2275 रुपये भाव निर्धारित केला होता। मसूरसाठी 6445 रुपये हमीभाव होता। तर हरभऱ्यासाठी 5440 रुपये हमीभाव होता। मोहरीसाठी 5650 रुपये जाहीर केला, तर सूर्यफुलासाठी 5800, तर बार्लीसाठी 1850 रुपये हमीभाव हा जाहीर केला होता। आता या हमीभावात काहीशी वाढ सरकारने केली असून उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। 2025-26 साठी सरकारने काय हमीभाव जाहीर केले आहेत। सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे सरकारने हमीभावात वाढ केली आहे। तर रब्बी हंगामातील पिकांसाठी सरकारने काय हमीभाव जाहीर केला आहे ते सुद्धा पाहूया। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले हरभरा पिकाचे हमीभाव हे आता 5650 रुपये निश्चित केले आहे। गव्हाच्या पिकाचे हमीभाव हे आता 2425 रुपये निश्चित केले आहे। तर मसूरचे हमीभाव हे 6700 रुपये, मोहरीचे हमीभाव हे 5950 रुपये, सूर्यफुलाचे हमीभाव हे 5940 रुपये, तर बार्लीचे हमीभाव हे 1980 रुपये निश्चित केले आहे। सरकारच्या निर्णयानुसार या रब्बी हंगामात या पिकांसाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की हमीभाव काय असतं किंवा सरकार हमीभाव कशासाठी जाहीर करतं, परंतु याची थोडक्यात माहिती सुद्धा आपण आज पाहूया। MSP किंवा हमीभाव म्हणजे नक्की काय। MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हटलं जातं आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे ज्याच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं। कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस च्या आकडेवारीनुसार भारत सरकारचं कृषी मंत्रालय हे हमीभाव ठरवतं। म्हणजे काय तर या शेतमालाच्या खरेदीचे दर सरकार जाहीर करतं आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवरती या शेतमालाची खरेदी केली जाते। यामागचा उद्देश असा असतो की बाजारात जरी शेतमालाच्या किमतीत घसरण झाली तरी सुद्धा केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल, मग शेतकऱ्यांचं नुकसान टळेल। स्वामीनाथन आयोगाने MSP दर सरासरी खर्चापेक्षा 50% जास्त ठेवण्याची शिफारस केली होती, जेणेकरून लहान शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळू शकेल। सरकारने रब्बी पिकांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। पण सरकारच्या निर्णयाबाबतीत एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, किंवा कोणत्या पिकाला हमीभाव किती मिळाला पाहिजे हे सुद्धा कळवा। आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।